नांदेडमध्ये महिला बचत गटांसाठी जैविक निविष्ठा निर्मिती प्रशिक्षण, पोखरणी कृषी विज्ञान केंद्राचा उपक्रम. रासायनिक खतांचा वाढता वापर आणि हवामान बदलाच्या संकटाचा सामना करण्यासाठी आता ग्रामीण भागातील महिला सरसावल्या आहेत. नांदेड तालुक्यातील सुगाव बुद्रुक येथे महिला बचत गटांसाठी विशेष जैविक निविष्ठा निर्मिती प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कृषी विज्ञान केंद्र पोखरणी नांदेड आणि मोहीम यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम पार पडला. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचं पूजन करून उद्घाटन. 12 मे रोजी झालेल्या या कार्यक्रमाचे उद्घाटन कृषी विज्ञान केंद्राचे पीक संरक्षण तज्ज्ञ प्राध्यापक माणिक कल्याणकर आणि महिला विकास महामंडळाचे विभागीय सल्लागार संदीप मराठे यांच्या हस्ते झाले. यावेळी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून प्रशिक्षणाची सुरुवात करण्यात आली. जीवामृत आणि दशपर्णी अर्काचे प्रात्यक्षिक. प्रशिक्षणादरम्यान महिलांना प्रत्यक्ष शेतात उपलब्ध असणाऱ्या साहित्यापासून जैविक खते कशी तयार करावीत याचे धडे देण्यात आले. प्राध्यापक माणिक कल्याणकर यांनी महिलांना मार्गदर्शन करताना सांगितले की जैविक खतांमुळे जमिनीमधील सूक्ष्मजीवांची संख्या वाढते, सेंद्रिय पदार्थांचे विघटन जलद होते, सूक्ष्मजीव आणि गांडोळासारख्या सजीवांना जिवंत ठेवून मातीचे आरोग्य सुधारते. यामुळे शेतीचा उत्पादन खर्च कमी होऊन धान्य, फुले, फळांचे दर्जेदार उत्पादन मिळते. महिलांना जीवामृत आणि दशपर्णी अर्क बनवण्याचे थेट प्रात्यक्षिक करून दाखवण्यात आले. हवामान बदल आणि विषमुक्त अन्न विभागीय सल्लागार संदीप मराठे यांनी हवामान बदलाच्या धोक्यावर चिंता व्यक्त केली. मुसळधार पावसामुळे जमिनीचा सुपीक थर निघून जातो, तर अतिउष्णतेमुळे सेंद्रिय कर्ब कमी होतो. तापमानातील वाढ आणि पावसाचे बदलते चक्र यामुळे शेतीचे मोठे नुकसान होते आहे. तसेच कृषी विस्तार तज्ज्ञ डॉक्टर अमिता क्षत्रिय यांनी नैसर्गिक शेतीचा प्रसार आणि शासकीय योजनांची माहिती दिली. गृहविज्ञान तज्ज्ञ प्राध्यापक सौ अलका पवळे यांनी आरोग्यासाठी विषमुक्त अन्नाचे महत्त्व पटवून देत महिलांना घराच्या परिसरात परसबागेची लागवड करण्याचे सखोल मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाला जिल्हा समन्वय अधिकारी अनंत क्षेत्र यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मॅनेजर राहुल शिंदे यांनी केले. या कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी सहयोगिनी शर्मिला वाडवे, रमा वैद्य, स्वाती भारसावडे, शेतकरी कल्याण गुबरे, खोबराजी हिंगमिरे, विजय भारसावडे यांच्यासह सुगावमधील असंख्य महिला आणि शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.